हेती जतन करा दान धरुनी चरण राहिलो ते घ्यावे माझे हाती सेवा हीची देवा विनवली अनेक न घाली भार बहु फार साकडे घ्यावे माझी हाती सेवा हीची देवा विनवनी तुका तुमचा म्हणवी दास तुका तुमचा म्हणवी दास त्याची आस पुरवावी घ्यावे माझे हाती सेवा हीची देवा विनवनी पांडुरंगा करो प्रथम
सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळू तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शिरबिंदू समाकाळे परब्रह्म स्वरूपिणी वाजरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते या कुंदे तुषार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृती देवे सदा वंदिता सामा पातो सरस्वती भगवती निश्रेष्ठा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर धन्य धन्य माझी सद्गुरु माऊली सोनपीठ ग्रामी अवतीर्ण झाली प्रभावती नगरी स्थिरावली सर्वांना प्रकाश देतात राहिली धन्य धन्य माझी सद्गुरु माऊली धन्य धन्य गुरुजींची वाणी एक एक शब्द अमृत संजीवनी द्वेत अद्वैताची करोनी झाडणी ब्रह्मज्ञानाची लावेली वेली धन्य धन्य माझे सद्गुरु माऊली विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी चोपनव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असणारा अखंड हरिनाम सप्ताह बरोबर आहे का 54व्या वर्षामध्ये मग ते बरोबर आहे का हा ते 50 वर्षे बरोबर आहे का 54 बरोबर आहे पुढच्या वर्षी असं करू नका कसं नाही माझा अधिकारी बोलण्याचा कारण एक खरी काय दिलं तुम्ही विश्वनाथ महाराज हिरडकर यांच्या कृपा आशीर्वादाने मला बोलवता नाही बोलवता प्रश्न नाही दुसरी गोष्ट गुरुजी हे शास्त्री नव्हते गुरुजी हे शास्त्री नव्हते गुरुजीच्या माग शास्त्र होते भगवान महाराज शास्त्री धारुरकर हे गुरुजीला म्हणाले गुरुजी आम्ही शास्त्री आहेत आम्ही शास्त्र पठण केले पण काय गुरुजी तुमचा महिमा आहे शास्त्र तुमच्या मागे शास्त्रीमध्ये अलीकडे काम येते कोणतं ते जे ना वेदांत केशरी कसं कसं महाराज हा मग हे हा अलीकडे आणलं आपण गुरुजीला नाही का गुरुजीला अलीकडे आणलं गुरुजी अलीकडे येत नसतात गुरुजी गुरुजीच असतात
आणि म्हणून पोट तिरकीने बोललो बरं का. तुम्ही म्हणता उगोच याला आणलंय, तुम्ही आणू नका, मला वेळ पण नाही. आम्ही नाही सांगत, कोणी सांगावं काय? आम्ही सांगणार म्हणून असंच राहिलंय, आम्ही भिडत पडायला म्हणून असंच राहिले. परमार्थ भिडत पडण्याचा नाही. कसा ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती, वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती. म्हणून माय बाप हो, हा जोडी विनंती बर का. गेली 7 दिवस पूर्ण झालेले आहेत आजच्या नात्याचे. आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत चाललेला 54 वर्षामध्ये पदार्पण करीत असणारा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाची उद्या सांगत आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला जसे उपक्रम आणि उपसंहार आहे बरं का महाराज मंडळी. मला अधिकार नाही तुम्ही म्हणता आता तू म्हणलास, हे गुरुजींचा अधिकार आहे, गुरुवारी महाराजांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये जसा उपक्रम उपसंहार आहे तसं वारकरी संप्रदायाच्या पत्रिकेला सुद्धा उपक्रम उपसंहार आहे. कसा आहे तर भजन करा विठाला. गुरुवारी महाराजांची सेवा आहे आणि गुरुवारी महाराजांनी दिलेली आहे. सेवा दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी गेले. 2019 ला गुरुवारी महाराजांचा देह सुटलाय. आता किती वर्ष चालू आहे? 24. बरोबर का? बरोबर ना. आणि म्हणून एका वर्षाने आधी सोबत आले, पण कीर्तन सेवा मला करायला हवी महाराज. वसे पाहता माझा अधिकार नाही, पण महाराजांचं प्रेम आणि त्याबरोबर तुमचाही स्नेह, तुमचंही प्रेम आधीपासून आग्रह असायचा. गेली मंडळी महाराज ती वयोवृद्ध मंडळी होते ना, जे आग्रह करायचे ती मंडळी आज दिसत नाही त्या ठिकाणी. पण मार्ग दाखवून गेले, मार्ग दाखवून गेले दयानिधी. मग देण्याचे पंखे चालू न पडे गुंता कोठे, काय एकाला विषय चालला आहे उपक्रम आहे उपसंहार. पत्रिकेला सुद्धा उपक्रम उपसंहार आहे, उद्या काल आहे. आणि आज वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, मागणी पर आपण घ्यावा. नारदाच्या गादीचा आचारसंहिता आहे. मग या ठिकाणी तसं पाहिलं तर माझा अधिकार नाही बरं. नोहे दास खरा बरी हा झाला शे डांगोरा, यासी काय करू आता तू हे सकळ जाणता. जसं उद्या काल्याचा प्रसंग आहे, त्या काला कीर्तन करण्यासाठी त्या अधिकारी व्यक्ती असावा. भगवंतामध्ये त्याच्यामध्ये भेद नसेल असा होतो, अभेद वर्तीचा असावा तो तू उद्याचा कर बघता. हा पत्रिकेतला उपक्रम उपसंहार चाललाय. पहिल्या दिवशी सुरुवात झालं कार्यक्रमाला सप्ताहाला, त्या दिवशी नामस्मरणाचा उच्चार करणं, नामस्मरणाचा महिमा दाखवून देणं हे त्याचा उपक्रम आहे. जर एखादी व्यक्ती कधी नामस्मरण करीत नसन, हरिपटाला नाही, कापड्याला नाही, आणि पहिल्या दिवशी आपण कीर्तन घेतली, उपक्रम फटला आपला. हे लक्षात ठेवा. ते साधा फळा का असं ना, तो नामधार काढला पाहिजे. त्याला युक्त्या प्रयुक्त्या पडू देता नाही हरकत नाही, पण नामधारकाची गादी पहिल्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मग ज्ञानपर, उपासनापर, कर्मपर, भक्तीपर बोलत 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 तो आजचा दिवस आला. आता तसं पाहिलं माझा अधिकार नाही, पण या गादीवर असा वक्ता असावा तो महाराज, तो त्याने कुठे हात पसरला नाही तो असावा. देवाला मागायचंय, पण आम्ही तसे नाही महाराज, आम्ही त्या खात्यातले नाही बरं का. पण इथं तसं असावं लागतं. आता गुरुवारी महाराज सेवा दिल्यामुळे तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मला या ठिकाणी तो माझा अधिकार नाही. आज या ठिकाणी देवाकडे मागणारा माणूस असावत नाही, चालत नाही मला. हे झाली वारकरी संप्रदायाच्या प्रतीकेची उपक्रम आणि उपसंहार. आणि परमार्थामध्ये उपक्रम आणि उपसंहार हे परपंचामध्ये नाही.
प्रपंच कधी सुरू झालाय कधी संपणार आहे त्याचा मेळ नाही महाराज. पण या पारमार्थिक क्षेत्रामध्ये मात्र आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षा वेळेला गैनी प्रसादे ज्ञानदेवा सार इथं काल पहिले एकच गुरु होते एकच शिष्य होता. पण महाराज ज्ञानोबरायने असं सुकाळ केला महाराज. आणि म्हणून अशा ज्ञानोबरायचेच अवतार असणारे गुरुजी महाराज. ज्ञानेश्वरस्त भगवान अवतीर्ण येवो श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते तुम्ही. म्हणून गुरुनाम गुरु मोतीराम महाराज हे तुकाराम महाराजांचे अंश अवतार. आणि गुरुनाम गुरुजी रंगनाथ महाराज हे ज्ञानोबरायचे अवतार. महाराज ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी काढायची आणि गुरुजी जीवन पाहायचं साम्य दशा पाहायला. तुकाराम महाराजांचा गाथा काढायचा मोतीरामाचं जीवन पाहतं साम्य दशा पाहायला मिळते महाराज. हे तुमचं आमचं परभाग्य महाराज. अशी महात्म्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली. यांच्या नंतर आपण जन्माला आलो ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे महाराज. अगोदर गेलो असतो तर आपल्या ज्ञानेश्वरी माहीत झाली नसती गाथा माहीत झालं नसतं जीवन बेकामी झालं असतं महाराज. आपण जीवन माणूस म्हणून जगलो नसतं महाराज. आपल्याला तळमळ वाटली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तन करून घेतलं पाहिजे. या काळात आपण संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे. वेळ कोणासाठी थांबलेला नाही महाराज. लाखो लोक गेले एका काळामध्ये त्याच्यामधून तुम्ही आम्ही राहिलो महाराज. एक दिवशी जाते हा आयुष्यरूपी सूर्य मावळाच्या आधी हे इंद्रिय ग्लानी व्हायच्या आधी आपण आपलं हित करून घ्यावं महाराज. त्या महात्म्याचे उपकार आपल्यावर त्या महात्म्याची आपल्याला जाण असली पाहिजे. आणि त्याच दिवशी ते संत महात्मे आपल्यावर अधिक प्रसन्न होते. संती सांगितले ती केले जतन. संती सांगितले तेही केले जतन. नाही त्यांची आज्ञा केली उल्लंघन. मत मतांतरा नाही दिला मान. हृदय धरिले हरीचे चरण. आणि म्हणून आपलं फार मोठं भाग्य उद्याला महाराज आपलं वाटलं पाहिजे. प्रपंचामध्ये मुलीला मुलगा पाहायला आला तिथं सौभाग्य आलं समजलं पाहिजे. प्रपंचामध्ये मुलीला मुलगा पाहायला आला तर काय आलं पाहिजे आलं म्हणलं पाहिजे सौभाग्य आणि पाहला सौभाग्य आलं. संत आपल्या जीवनामध्ये जर भेटले आपलं भाग्य उदयाला आलं म्हणलं पाहिजे. पाय प्रगट झाला आपल्याला महाराज. पाय म्हणजे नेमकं काय अरे ज्या पायाने गुरुजी चालत आले दिसतो त्याचे पाय नाही महाराज. ते अलीकडचे पाय आहेत. पण तुका गुरुजींच्या मुखारविंदातून जे बाहेर शब्द पडले महाराज जे वचन पडले महाराज अमृताईपेक्षा मोलाचे वचन पडले. तुका म्हणे शेत सेवी ना
वचन न मोडी बोलिले ते वचन, ते बोललेले वचन न मोडी, हे का नाही? आणि या दाबामधून संताचे पायी हा माझा विश्वास, आणि म्हणून सर्व भावे दास झालो त्याचा नाही, त्याचा म्हणजे अनेक वचन झालं त्यांचा परमार्थ नाही लेकराच्या गोष्टी महाराज. परमार्थ म्हणजे गुरुवारी महाराज सांगायचे धारवाड काटाय, धारवाड काटा प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवाची स्मृती परमिट दयाळू गुरुनाम गुरु मित्रम रंगनाथ महाराज गुरुजी बाबांची सेवा आहे. प्रातस्मरणी गुरुनाम गुरु मित्रम बाबांची सेवा आहे. प्रातस्मरणी गुरुनाम गुरु मारुती बाबांची सेवा आहे. प्रातस्मरणी गुरुनाम गुरु विश्वनाथ बाबांची सेवा आहे. आणि परमसत्य परम कृपाळू गुरुनाम गुरु समर्थ बाबांची सेवा आहे. इथे जी उरले माझे थोर पाईक पण याच अनुषंगाने महाराज रती महारथी आज आपल्या या पवित्र अशा नगरीमध्ये पवित्र कार्याला पवित्र अंतकरण होणारं जे कार्य आहे ते सर्व अगदी मी कोणाचंही नाम निर्देश न करता तसं मी मगाशीच नाम घेऊन बसलो, पण कोणाचं येते न येते आणि घ्यायचंही बहुसंख्येनं असल्यामुळे म्हणून सर्व या ठिकाणी सर्व अति टाळकरी समिती शहरात महाराज मंडळी सगळी बरं का, आणि जोगदार बाबा आहेत, जिजा आहेत, विनेकर बाबा आहेत, मृदंगवादक आहेत, युवक नवयुवक मंडळी रडकर बालक वारकरी आहेत, आणि आपण सर्व पुरुष मंडळी श्रोते मंडळ माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणारविधी नतमस्तक होऊन मस्तक हे पायावर बराचसा वेळ गेलाय आणि थोडासा वेळ आहे. माझ्याकडे जी सेवा प्रती आहे आता किती वाजे हो नाही, म्हणजे मलाही जास्त वेळ म्हणजे तुम्हाला पावणे दहा किती वाजेपर्यंत बोलायचं आपल्याला? हा 11:30. काय बोल नाही का तुम्ही जरी म्हणजे 11:30 राहू द्या, तुमचं राहू द्या, आमचं राहू द्या. म्हणून एक तासभर सेवा करण्याचं एक या ठिकाणी तुमचं आमचं परंपरा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं एक लेकरू या नात्याने या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे एक पायी या नात्यानं एक सेवक या नात्याने या ठिकाणी नारदांच्या गद्यावर उभा राहण्याचा योग मला प्राप्त झाला. म्हणून सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे भगवान संत श्रेष्ठ तुकोरांचा आहे बरं का. संसारी तुम्हाला बरं खूप धन्यवाद. तुम्ही सत्कंद घेतलेला मापात बसला हे का नाही, आनंद वाटला बरं का. असं द्या जसं असं तसं तुका जैसे जैसी वेळ पडे तैसे तैसे बने घडे असं द्या. चांगली गोष्ट. चला सांगायचं असं आहे गुरुनाम गुरु गुरुवारी गुरुजींचं पुण्यस्मरण सोहळा आहे. गुरुजी गुरुजी म्हणता होते एक चित्तवरती तया नरा नाही पुनरावृत्ती. आणि म्हणून अशा महात्म्यांच्या सोहळा आणि आपल्याला साजरा करण्याचा योग आला, आपल्या जीवनात आला. आता थोडा फरक डिफरन्स करून घ्यायचा. काय हळू हळू ढाळे ढाळे घेतून एक वेळे मार्ग त्याने बळे निश्चित टाके. जसं प्रपंचामध्ये आपल्याला झोपडीची माळी व्हावं वाटते, माळी पुढे गाडी असा वाटते का नाही संत महाराज वाटते. तुमचं म्हणणं काय? गरिबी हटावं वाटतंय का राहावं वाटते? गरिबी बरोबर आहे का? ते हटाव म्हणायला जाईल का? नाही जाणार. तुम्हाला मोठं वाटतं की लहान वाटतंय? हा मोठं वाटतंय खरंय. नाही मलाही वाटतंय.
तिकडे आपल्यातले कोणी बोलते का दुसऱ्या गावातले? नाही बसा, नाही म्हणजे आता इथं बरं हे काय नगर असं नाही महाराज. म्हणजे गेलेच होते हा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर हा एकच संप्रदाय महाराज की ज्या 4 आवश्यकतांनी परिपूर्ण आहे, जो अनादी कालापासून चालत आलेला आहे. मोक्ष नावाचं फळ आहे, ईश्वरानं अंगीकार केलेला आहे आणि वेद बोधित आहे. हा जगाच्या पाठीवर हा एकच संप्रदाय आहे आणि अशा संप्रदायाचं अनुकरण करण्याचा योग, काही घेण्याचा योग तुम्हाला प्राप्त झाला. आपल्याला असं आपलं हवभरीमन झालं पाहिजे. गुरुरे महाराज सांगायचे, अरे प्रपंच करण्याच्या ऐवजी आणि परमार्थ करायची असा कसा आठवायची, पायरी भरून आल्यासारखं परमार्थ केलं पाहिजे. कसा पायरी भरून आल्यासारखा. काही लोक म्हणले पाहिजे येते का पायरी भरून आली काय हो, आणि म्हणले पाहिजे आणि असं आपण केलं पाहिजे. पण आपलं प्रपंच तसं आहे महाराज, माझा बरं का तुमचं कोण म्हणतं बरं का महाराज, माझं प्रपंच कधी पायरी भरून आल्यासारखं करतो. पण आणखी काय पता लागला नाही बरं का मला सुखाचा. आता जवळजवळ हा गर्दी लागली, पण आणखी काही मला मेळ लागला नाही बरं का. खरं सांगा, हाडामध्ये रक्त असतंय का? हॅलो माऊली, हाडामध्ये रक्त असतंय का? हाडात नसते. आणि कुत्र कशाला तगडीत आहे? हाडाला. असं तगडीत चगळता त्या हिडीचं रक्त निघायला लागतं आणि असं रक्त त्यांनी डोळ्याने त्या हाडावर पाहायला दिसते. मग त्याला असं वाटायला लागतं की आता इथून रक्त निघायला सुरुवात झाली. कशातून? त्या हाडातून. मग चगळीत ज्यातच हेड्याचं रक्त निघत आणि ज्यातच हाड लाल होत आणि त्याला ज्यातच वाटायला लागतं आता जमलं कडे. खरं सांगा, हाड संपले का कुत्रे संपले हो? बाळ मला तुमच्या इकडे हाड संपले कुत्रे? अरे संसार संपायला का संसार करणारे संपले? मग आपण संसारामध्ये राहावं का नादी लागून? नाही संसारात राहून का चिटकुनी? चिटकुनी का चिटकून राहुनी? असो संसारी जिव्हा वेगो करी आणि म्हणून मायबाप हो पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती, पक्षी शब्द निघाले. या प्रमाणाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला प्रबोधन करीत असताना, उपदेश करीत असताना मायबाप सांगतो शांतीपूर्ण एकनाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतून राहतील, तैसे असावे संसारी जवळी प्रार्थनाची गोदोरी. मनाचे कान करून जर आपण श्रवण केलं तर एक झटक्यात आपला एका क्षणात कुमारिका सुवासिन होते. एका क्षणात कुमारिका सुवासिन होते आणि एका क्षणात सुवासिन विधवा होत असते. तसे एका क्षणात मनाचे कान करून जर आपण ऐकलं, एका क्षणात आपण मुक्त झाली राहत नाही. मला तो काय म्हणे, एका क्षणाचा करार आणि पायी अपार सुख भोगी. कुस्तीसाठी तालीम बरेच दिवस करायची असते, पण पटचित मात्र एका क्षणात असते.
शाळेमध्ये परीक्षेसाठी बऱ्याच कालावधीपासून आणि अभ्यास करावा लागत असतो, पण परीक्षेचा पेपर मात्र काही बरेच दिवस द्यायचं नसते. तसं आपण प्रपंचात राहून हे अभ्यास करायचा आहे, चिंतन करायचंय, काळ आपला चिंतन घालायचा आहे. एक नाही एक दिवस आपल्याला काळाला सलामी द्यायची महाराज. त्या काळाच्या डोक्यावर पाय देण्याची पात्रता आपली तयार झाली पाहिजे, तर ज्या माणसाच्या जन्माला आल्यात आपली सार्थकता आहे, किती करता येत आहे आपलं की आपण त्या काळाला ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मायबाप हो हा संत वाङ्मय आहे. म्हणून हळूहळू ढाळे ढाळे केतन एक वेळी मार्ग त्यांकडे निश्चित ठाके. ज्या महात्म्यांना सदासाठी हे प्राप्त झालं मोक्ष फळ महाराज. तुम्हा आम्हाला प्राप्त होणार नाही का? लवकर होणार नाही, लवकर होणार नाही, पण झाल्याशिवाय राहणार नाही. आंब्याचा वर्ष आहे, आंब्याच्या झाडाला उंच शेंड्याला आणि पाळाचा आंबा लावलेला आहे, पाळाचा आंबा. त्या आंब्याला पोपट सरळ भाराने मारून येऊ शकतो आणि त्याला तोच मारू शकतो आणि त्याचा रसपान करू शकतो, पण माणसाला ते शक्य नाही. उत्पन्नवाला सारिखा पक्षी फळाची झोपे तैसा, हो तैसा नरू केली बायपा. पक्षी मात्र काही सरळ येऊन त्याचा रस सेवन करील, पण माणसाला मात्र गुडाला जावं लागल, पुन्हा भांड्या जावं लागेल, मुख्य भांड्यावर जावं लागल, भांड्यावर जावं लागल, बघता बघता ढाळे ढाळे पण जावं लागल. आणि मग ते फळ आंबा हे मिळणार नाही का? पोपटे का लवकर मिळणार नाही. तसं संत महात्म्यासारखं गुरुजीसारखं जीवन, मुद्रामारासारखं जीवन आणि संत महात्म्यासारखं जीवन आपल्या जगत असताना का नाही आपल्या विलंब लागत. तेनेची पण ते चालू जाता. आणि म्हणून मायबाप हो हा आपला परम योग आहे, परम परिजन आहे आपले हे. त्यानिमित्ताने अखंड ज्ञान सप्ताह आहे. मग सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा पारायण आहे का नाही, चांगली गोष्ट महाराज. गाथा पारायण आहे, ज्ञानेश्वरी पारायण असेल, काकडं भजन आहे, हरिपाठ आहे. आणि या बरोबरच आणखी काही उपक्रम राबविले पाहिजे, आणखी काही उपक्रम राबविले पाहिजे. स्वच्छता राबविली पाहिजे, शांतता राबविली पाहिजे, शिस्तीला महत्व आहे. आणि त्या दिवशी मात्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये अलौकिक आनंद प्राप्त होईल, अलौकिक शांती प्राप्त होईल, अलौकिक सगळ्या गोष्टी. आणि एक दिवस आपलं जीवन असं बनल बिडर अवस्था आहे, बिडर अवस्था. आणि त्याच्यासाठीच यासाठी जप, यासाठी तप, व्यासे आमोपग्रंथ केले. आणि म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराच्या मुखातून निघाला अभंग. 4 चरणाचा अभंग आहे महाराज. ही वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. आणि म्हणून आज मागणी पर अभंग घ्यावा असा दंड काढल्यामुळे बरं. आणि मला सूचना मिळाली, महाराज हा अभंग जर घेतला तर बरं होईल. कोणी एखाद्या श्रुती मंडळी म्हणा, गावकरी मंडळी म्हणा, हा अभंग घेतला तर बरं होईल. हरकत नाही, आपल्याला काय नाही, आपल्याला काय कोणत्या अभंग घ्यायला काय हरकत आहे. नाही तुम्ही म्हणले आता आणखी ती नसला पाठ तर लिहून घ्यायचा, पण हा भंग टाळायचा नाही. गुरुजी महाराज सांगायचे, महाराज सण होत नसं महाराज. कीर्तनकार म्हणले का नाही हा अभंग आणि मी निवडला म्हणले नंतर महाराजाला तळ पैसे मस्त काढायचे. ते लक्ष ठेवायचे, कीर्तन संपल्यानंतर कोणी बैठकीत महाराज बसते. आता ते चलताना बोलायचं जरा गाळीच होते, पण कीर्तन संपल्यानंतर महाराज कुठे बसते बघू दे, बसतेच नाही. काय म्हणले ते निवडला म्हणजे चांगला माल निवडत आहे आणि खराब कसं आपण शेतीमध्ये बीज पेरत असताना असं करतो का नाही, घेतलो की टाकतो असं आहे का? हा मुडा म्हणे बीज काढिले ते निर्वाळीने भोई पेरिले, हे का नाही? तसं महाराजाला राज येतो, महाराज तळपायचे मस्त माझ्या तुकाराम महाराज, माझे ज्ञानोबराजे, माझे नाथ महाराज, माझ्या संतांचे अभंग हो काही खराब आहेत का? मग आम्ही कोणता काम घेऊ नये, प्रसंगानुसार घ्यायला हरकत नाही. पण या ठिकाणी कोणत्या अभंगाला काय हरकत आहे, पण आम्ही का घेत नाही? ते आमच्या अंगलोट येते, आमच्या अंगलोट येते. ही आमची शोकांतिका आहे. येडशीला महाराज 200 टाळकरी 300 टाळकरी त्या काळात असायची. गुरुजी महाराज सांगायचे हो कीर्तनकार आले महाराज आणि त्यांनी घेतला अभंग, सोने रूपी आम्हा मूर्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. अशी वयोवृद्ध टाळकरी महाराज त्यांची फेटेवर बनली. एका भावाने असा हात केला, हात दाखवून गाडी ती आता नाही वाटत तव होती.
थांबेला ते महाराजाला सोडले. नेमकं काय झालं? अहो, ते थांबले. म्हणजे काय झालं बाबा? म्हणजे काय नाही, आमची विनंती तुम्हाला अशी, एकदा तुमच्या हातातले छेले काढून टाका, नाहीतर अभंग तरी बदला. तसेच नाही आलं हा? का ते बाबाचा अधिकार नव्हता का? आता अधिकार नाही का सध्याचा? काय अधिकार नाही का आपला? अहो, आपण तर भगवान शंकरच्या मूर्ती आहेत. मला त्या ठिकाणी तरी विनंती केली बाबांना, म्हणले महाराज एक तर अभंग बदला, नाहीतर हातात ते छेले काढून ठेवा, नाही तर लाकीर काढून ठेवा. महाराज झटकाच बसला. आणि मग ते कीर्तनकार म्हणले बाबा आता मला काही सुधारणं बरं का, आता तुम्हीच मला वाटायला लावून द्या, मार्गाला लावून द्या महाराज. ते बाबा उदाहरण तर करा का नाही. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा, परिसर विनंती माझी पंढरीनाथा, असो नसो भाव आलो तुझ्या काया, आणि कृपा दृष्टी पाहिजे माझ्याकडे पंढरराया. महाराज घ्या मग बोला या मग. महाराज महात्म्य असते तर अडचणीत आणत नाहीत, पण अडचणीत पडू देत नाही. अडचणीत आणल्याशिवाय पण अडचण काढल्याशिवाय ते महात्म्य असते. अरे आपल्या घरी पाहुणे आले का नाही, पाहुणे आपल्या ठिकाणचा उन्हेपणा पाहतात, भुजवळ तर दिसायले, मग 3,000 रुपये उग म्हणलो तुम्हाला, मी काय तुम्हाला पैसे द्यायला आलो काय? ही एक पाहुणा खराब असते. आपल्याच घरी येते, चहा पाणी पिते, जेवते, आपल्याच म्हणते भुजवळ का नाही, कसं बरोबर दिसत ना पाहू. म्हणजे आपल्या ठिकाणचा उन्हेपणा पाहणारा पाहुणा. संत माते तसे नाही महाराज. संत माते आपल्या गळ्याकडे बघतात. आता जिथे ती महाराज त्या ठिकाणी माझे वर येऊन लागत, माळकर दिसत नाही तुम्ही? ते माझे परिचयच नाही का मला? ते मला ओळखत होते, पण मी काय ओळखत नव्हतो. ते बिचारे दोन्ही दिदीने मला ओळखलं. अरे म्हणलं मी त्याला माफी मागितली, मला काही कल्पना नाही बरं का, पण जास्त संबंध नाही आल्यामुळं. पण एक गोष्ट काही तुम्हाला मी त्याला म्हणलं, माळकर दिसत नाही तुम्ही? खरं सांगा, चोर लक्ष खिशावर असते का माणसावर असते? कसं करंजीकर नाही चोराचं. ते म्हणजे मला पताच नाही लागला आणि चोराला समज नाही आला. तुम्ही भाग्यवान आहेत. साधू संत महात्म्याचं खिशावर लक्ष असं का गळ्यावर? धमंगावकर कशावर? अहो साधू संत महात्म्याचं कोणावर कशावर असावं? खिशावर असं आमचं लक्ष का तुमच्या गळ्यावर? गळ्यावर म्हणजे आवाजावर नाही. माळ आहे का नाही? एकादशी व्रत करतात का नाही? सोमवार धरतात का नाही? बाकीच्या उपवासाला दम नाही, पण एकादशी करीत नाही. बाकीचे सगळे तीर्थ फिरायला आहे, पण पंढरपूरला गेलं नाही. जमलं नाही मला, जळवते यायची जी आली. तिथे गेली कोटीवारी, नाही देखील पंढरी. हे संप्रदायातल्या माणसाचं सांप्रदायिक म्हणून घेणाऱ्या माणसाचं काय महाराज? आणि त्या दिवशी आम्ही सांप्रदायिक म्हणून घेतो, पण सांप्रदायिक ठरत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी बोलत असताना म्हणतात, हे भगवान तुम्ही कृपादान आम्हाला केली गोष्ट खरी आहे. तुम्ही आम्हाला देह दिला ही गोष्ट चांगली आहे, पण या देहाचा आम्हाला विसर पडला पाहिजे. त्या दिवशी आम्हाला आनंद मिळेल. देहाचा विसर आणि आनंद देवाता साकरी उपकार. देवा देह दिला आम्हाला, देवी दिला भजना गोमठा, देवी दिला देह भजना गोमठा. पण आता आम्हाला तिथे विसर पडला पाहिजे. आणि ज्या दिवशी देहाचा विसर पडल, त्या दिवशी आपल्या ठिकाणचा आनंद आपल्याला मिळेल, आपल्या ठिकाणी शांती आपल्याला मिळेल, आपल्या जवळचं समाधान आपल्याला मिळेल, आपल्या जवळचं सुख आपल्याला मिळेल. कारण हे चारी आपल्या जवळ आहे, लांब नाही. नाही आपलं सुख स्वरूपच आहे, सुखात सुखरूपी. आनंद आपल्या जवळ आहे, शांती आपल्या जवळ आहे, समाधान आपल्या जवळ आहे, आणि सुख आपल्या जवळ आहे. पण आपण याला बाहेर पाहिलं, आपली बहिरंगवरती असल्यामुळं, बैलमुखात असल्यामुळं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भगवान
माझ्यावर तुम्ही दया करा. तुम्ही जे कृपादान मला दिले आहे त्याचे जपणूक करायचं काम तुमचे भगवान. त्या भंगाच्या प्रथम त्यांना हेची गत न बाहेर शब्द पडे महाराज ते कोण्या अधिकाराचे आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं. कारण हेची जतन करा दान. एवढी जवळीता प्राप्त झालेली आहे भगवंताच्या विषयी, एवढी फलश्रुती प्राप्त झालेली भगवंताच्या विषयी. पण आता मात्र विनंती एकच करतायत की भगवान आता इथून पुढे मात्र का नाही आम्हाला तुमचा विसर पडू नये. तुमच्याविषयी आमचा पुन्हा 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 संयोग जे आहे ते अधिक वाढत राहावा. आणि म्हणून हे ते जतन करा दान. दान म्हणजे कृपादान. कृपादान हे संत देऊ शकतात आणि कृपादान एक भगवंत देऊ शकतात. आणि असा असणारा भगवंताकडे तुकोबा महाराज या ठिकाणी मागणं मागत असतो. मला वारकरी समर्थांनी मागणं हे अनुचित आहे. पण मोठ्याची विनंती आहे, मोठ्याचा संबंध आलेला आहे बरं का. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबा म्हणतात भगवान आता मात्र काही तुम्ही जे कृपादान माझ्या केलेलं आहे ते कृपादान त्याच्यामध्ये वाढ व्हावं, हृदयंगता निर्माण व्हावी. हे जतन करे करा दान बर का. कारण धरुणी चरण राहिलो ते. कारण चरणाचा आणि तुकोबांच्या जीवनाचा फार मोठा जोड संबंध. मला आणखी एक अभंग आहे, मला असे अनेक अभंग आहेत. पण तिथं कसं आहे माझे पाय तुझी डोई असा हात करतात. माझे पाय तुझी म्हणजे तुमचे जे पाय आहेत ते माझे व्हावा आणि माझी जी डोई आहे ती तुमची व्हावा. इतका असा कसा अतुट संबंध असावा. शिवाचा आणि देवाचा सजेती संबंध आहे बरं का. आणि तुकोबा त्याच याच्यामध्ये गेले. आणि म्हणून म्हणतात भगवान तुमचे पाय मी आता माझ्या अंतःकरणामध्ये धारणा केलेली आहे, धरलेले आहे ते. आता तुमच्या पाया वाचून मी राहू शकत नाही. पाणी पिणे मछली कैसी क्या जिएगी. एवढा जवळीतेचा संबंध आलेला आहे. आणि म्हणून हेची जतन करा दान. भगवान तुमचे मला जे काही स्मरण घडत आहे, चिंतन घडत आहे, तुमचा जो काही मला सहवास घडत आहे बरं का, याच्यामध्ये अंतर पडू नये. तुका म्हणे आता नका देऊ अंतर. कारण धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, कर्मापासून दुस्तरा मध सोडवी अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू दाता संग तव होय बाधक. म्हणून पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. काय तुकोबांचा विचार असेल मला. किती विचार या ठिकाणी सूक्ष्म विचार आहे. राहिले तुमच्या आमच्यासारखेच संसारात राहिले, घरादारात राहिले, अनेक प्रसंग आहेत. पण त्या प्रसंगाकडे जायचं नाही.
कारण तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणजे पुढच्या प्रसंगात गेले म्हणून आपल्या मागे जात नाही. एवढी जवळीता त्यांनी तुकोरांची म्हणजे झाली महाराज केलं शिंक जांभळी खोकला आणि तितकाच वेळ वाया गेला. एवढी अवस्था तयार झाली मला. आणि परमार्थामध्ये अवस्थेला म्हणतोय, प्रपंचामध्ये व्यवस्थेला म्हणतोय, अवस्था तयार झाली पाहिजे मला. अवस्था तयार झाली की आपलं काम नक्की का सुरुवातीत झालं समजा, सुरू लागलं समजा, लय लागलं समजायचं. पण परमार्थामध्ये अवस्थेला महत्व, परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही. व्यवस्था महत्व नाही म्हणून व्यवस्था करायची नाही का? कसं करायची? हो, सगळं काय करायचं कशामुळं? अरे सेवा करायची. का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आणि म्हणून बरं आहे भगवंताकडे विनंती करीत आहेत महाराज. तसं तुमच्या आपल्या जीवनामध्ये आता 7 दिवस होऊन गेले. कोणी अन्नदान केलं असन, कोणी द्रव्यदान केलं असन, कोणी वस्त्रदान केलं असन, कोणी गाथापारायण केलं असन, कोणी टाळ वाजवलं असन. म्हणजे माऊलीनं सौंदसरीचं या ठिकाणी आयोजन केलं बरं का. कोणी मंडप दिला असन, तर कोणी झाडू मारला असन, कोणी पूजा केली असन, कोणी चट्या टाकल्या असत्या. जेणे करून काही ना कधी निमित्तानं आपण या ठिकाणी कोणी या ठिकाणी विना घेतला असन बरं का. विना एकच दिसे, विना एकच आहे का? नाही, विना 2 आहे तो. घेणारे म्हणाले मी, म्हणजे विना अखंड नाही ना. मग कुठे विना? कीर्तनाला इकडे देऊन उभे राहिले काय बरोबर ते बदल केला जमन ना. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की विनेकरचे बारी आटले पाहिजे आहेत ना. मग चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणले नाही म्हणून तेच मी विचार. अच्छा, म्हणजे विनायक होय घेणारे आणि म्हणजे आणि फक्त चांगली गोष्ट आहे. मग विना खाली ठेवी देत नाही, नाव करून चालू राहते आहे का नाही. चला, कोई महान कार्य करणे का हो तो त्याग करना पडता. आमचे गणधर महाराज महाराज आणि अनेक ठिकाणी जातो. ज्या ठिकाणी विना उभा नसला की या उभा डोकं म्हणतो महाराज चला थांबतच नाही. काय झालं? नाही थांबू नका. काय झालं? काय विना उभा नाही, काय नाही. नाही खोटं नाही सांगायचं. ते कसं ते सण होत नाही म्हणून ते पाहिलं मला येतच परत झालं. असं सांगत आपल्याला साहेब, हेचे जतन करा दान. भगवंताची कृपा झालेली आहे, भगवंताची कृपा झालेली आहे. आता फक्त भगवंताच्या विषयी विसर पडू नये ही विनंती तुकोराय करीत आहे. तसं आपल्याकडून आता 5-7 दिवस या ठिकाणी सेवा करण्याकरिता घडलेली आणि आज आपल्याला प्रत्येकाला फलश्रुतीची गरज आहे. आपण एवढं या ठिकाणी आलो, आटापिटानं सगळं काही केलंय आणि आपल्याला फलश्रुती मिळणं गरजेचं आहे. प्रत्येकाला फलश्रुती मिळावं वाटते का नाही? काहीतरी खरं असं वाटते का नाही? मग आज या ठिकाणी जसं हे ऑफिस आहे आपल्याला बाहेर टाकायचं म्हणजे काय आपल्या जे काय अपेक्षा असतील त्या बरं का. तसं वारकरी संप्रदायामध्ये काही मागणं हे अनुचित आहे बरं का. तरी पण आपण मोठ्या दरबारामध्ये आहोत. समर्थागरचे अन्न बळेच घ्यावे मागून बरं का. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या काही आकांक्षा असत्या, जे काही अपेक्षा असतात त्या भगवंताकडे मांडायच्या. पण त्या कशा मांडावा याच्यासाठी आचारसंहिता आहे. साधुसंत महात्म्यांनी सांगितल्याकडे आपण काही बी सेवा करा हरकत नाही, पण मागत असताना काही तुमची इच्छा काय मागावा हे मागण्याचं आचारसंहिता आपल्याला कळून देण्यासाठी देवाकडे मागायचं ना. देव काय देणार नाही महाराज. त्याला काही कमी थोडंच नाही, पण आपला त्याच्यात कमीपणा होऊ नये असं आपण मागणं मागितल्यानंतर देवाचा आपला संबंध तुटू नये असं आपण मागणं मागा.
त्याच्या मागच्या चरणी जावं लागते. जिथं म्हणतात हेच एक तुम्हाला मागवती दातार, पण काय प्रश्न होतो काय मागता? हेच म्हणजे सकारात्मक शब्द आहे, म्हणजे बाकीची व्यवहार झाली. हेच एक तुम्हाला मागवतो मी दातारा. आणि पुढे म्हणतात उचित ते करा, भाव जाणून करा. भगवान तुम्हाला जे उचित वाटते ते करा, आणि तुम्हाला कळते माझ्या अंतकरता भाव काय. आणि पहिल्यांदा काय म्हणले, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हे मागितलं का नाही? मागितलं. तुकाराम महाराज इथं मागितलंय. काय म्हणले, याच्या आधी काही गोष्टी मागितल्या तर आणखी मागत आहोत. याच्या आधी काय माहिती मला, ओ माझे चित्त तुझे राहे असे तरी धरुनिया हो हातारी चित्त. याच्या आधी म्हणले माझं तुमच्या पायापाशी राहावा, पण थोडा फरक केला, सुधारणा केली. काय केली? सुधारणा केली. आता चित्त तुझ्या पायावर राहावं असं नाही म्हणले, आता तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहावं असं म्हणले. बघा, चित्ती तुझे पाय डोळा पहिल्या मागणीपेक्षा दुसरी मागणी सरळ. पहिलं म्हणले माझं चित्त तुझ्या पायापाशी असावं, बरं का. आता जरा संशोधन केलं, आणखीन सुधारणा केली. आता म्हणतात तुकाराम महाराज मानले मी कुठेही असो तुमचे पाय माझ्या चित्तातच असो. कर्म धर्म स्वांगाने कुठं क्षेत्रात राहावं लागेल, कुठं व्यापार करावं लागेल, कुठं पुण्या देशात जावं लागेल, कुठं बसावं लागेल, कुठं फिरावं लागेल, पण माझ्या चित्तामध्ये तुमचे पाय असावं. चित्ती तुझे पाय आणि डोळा रूपाचे तुझं रूप माझ्या डोळ्यामध्ये असावं, चित्तामध्ये पाय असावा, आणि मुखामध्ये तुझं नामस्मरण असावं. आणि आता हेच एक तुम्हाला मागो तुम्ही. आणि पुढे म्हणतात तुम्हाला उचित वाटते ते का दुसरं काय येते. महाराज एका गावामध्ये एक आंधळ होतं नगरीमध्ये, आणि ते आंधळ आपलं बघता बघता नाही भगवान शंकर पार्वती आई साहेब चालली. जात असताना गणी पार्वती आई साहेब म्हणतात कणी काय भगवान तुमचा भक्त किती भजन करायला आहे, तुमच्या कसं तुम्हाला ध्येय येत नाही, तुम्ही दयाळू आहेत, कृपाळू आहेत, उदार आहेत, तुम्हाला ध्येय येत नाही. म्हणजे अगं पार्वती तुला माहित नाही आमचे भक्त का साधी नसतील, तुला माहित नाही म्हणले. नाही म्हणले माहित नाही म्हणले काय, त्याला डोळे नाहीत, त्याला किती आता कुठे फिरतात, किती अर्थ पडून, कुठं खचखडगी लागन, कुठं ते किती भजन करायले. बघा कशा टाळ्या वाजवून भजन करायले. भगवंताने मनावर घेतलं आणि विमान खाली उतरलं महाराज. भगवान शंकर परमात्मा आई साहेबाला घेऊन त्या ठिकाणी घेतात. म्हणतात हा वत्सा तुला मी प्रसन्न आहे, वरम रोही मा काय मागत होतो. आता परत आई साहेबाला वाटलं काय डोळे आंधळे असं काही आपण टाकणार नाही आपल्या मालकाला. आपले मालका साधे आहेत का, आहे का नाही. पण भगवान शंकराने मात्र त्या ठिकाणी मागा मानित काय ते आंधळ ते चतुर होत महाराज. ते म्हणले तुम्ही कोण आहेत? म्हणले मी भगवान शंकर आहे. महादेव म्हणते तुम्हाला महादेव. म्हणजे असं म्हणजे खरंच हो खरंच आहे ना, मी लक्ष्मी स्वर्ग सगळे या ठिकाणी आलेले. म्हणजे मागा तुम्हाला काय मागायचं तर. म्हणजे बघा बरं का, म्हणजे मागा, म्हणजे बघा बरं का, हो मागा. त्याने मागायला सुरुवात केली. म्हणजे महाराज म्हणजे माझ्या नातवाच्या डोक्यावर राजमुकुट प्राप्त व्हावा. कोणाच्या? माझ्या नातवाच्या डोक्यावर राजमुकुट प्राप्त व्हावा. आता भगवान शंकर म्हणजे घे हा म्हणजे काय कमाल. त्या पुन्हा ते राजमुकुट जे प्राप्त झाला माझ्या नाताला आणि ते मी डोळ्याने पाहावा. मग झालं बघा महाराज आमचं काम. कितीच मागितलं, इतकंच मागितलं. परत साहेब म्हणलं तुम्हाला काय नाही द्यायला झालं. येणे का तू विचार केलास का? म्हणजे काय अग याचं लग्न झालेलं नाही. कसं कसं याचं लग्न झालेलं नाही. हे म्हणजे नाही तर घोड म्हणजे याचं लग्न करून द्यावं लागतंय. लग्न करून जमत नाही पुन्हा.
हा? त्याला पुन्हा मुलगा द्यावा लागतंय. इतकेच गाडी थांबत नाही, त्याचं लग्न व्हावं लागतंय आणि त्याला पुन्हा मुलगा व्हावा लागतंय. काठी चालत नाही बर का. ते नातवाचं म्हणे नातीचे नाही म्हणलं, नातवाच्या माणसाला काऊन म्हणे नात तिथे हाऊस होणार काय सांगा. लय आवड पोरी लगत म्हणले माणसं. पण आता बरे बरं पोरीचे वाढदिवस बरे आता बरेच करते मी का. चला सांगायचं बरे असे मला त्या ठिकाणी. ते म्हणे त्याचं लग्न करून द्यावं लागणार आहे, त्याला मला राजा करावं लागणार आहे. त्या राजाचा मुकुट त्याच्या डोक्यात राजगादी बसवावं लागणार आहे. आणि त्याचं तसं झाल्याच्या नंतर पुन्हा याला डोळे द्यावे लागतील. हे आंधळे, हे कसे आंधळे. आणि त्याचा राज्याभिषेक थाटक माटक करावं लागन, याला डोळे द्यावं लागतील, त्याने पाहावं लागन. पाहून साहेब आई साहेब बघा आई करत म्हणजे पुन्हा आयुष्य थोडी सांग थोडी खेळ नाही हे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात देवा हेच एक तुम्हा मागतो मी दातारा आणि उचित ते करा भाव जामने खरा. तसं या ठिकाणी म्हणतात हेच दातन करा दान. मला जर काय पाहिजे नाही बरका बरका. आणि म्हणून हेच दातन करा दान धरोनी चरण राहिलो ते. देखील चरण वेगळं आणि धरोनी चरण वेगळं महाराज. आणखी का बघा महाराज उपस्मारामध्ये झाले समाधान तुमके म्हणतात मग समाधान झालं बाबा. आणि मालिकेमध्ये देखील चरणाचा पाठ आहे, पण गाथ्यामध्ये धरणी चरणाचा पाठ आहे. देखील म्हणजे व्यापकता. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करून ठेवी देवा. आणि अशी आवड तुकाराम प्राप्त झाले म्हणजे म्हणून म्हणतात जन्म अवघा जनार्दन. सगळीकडे ब्रह्मस्वरूपाने बघत असताना उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी ती. आणि म्हणून देखील म्हणजे व्यापकता. हो कोणी स्त्री पुरुष नाही दिसलं तो कोरायला मला. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये कसं आहे अधिष्ठानाची नजर आहे. कशी ती नजर अधिष्ठानाची. तुमची नजर कशीची आदेशाची. तुम्हा आम्हाला स्त्री पुरुष आबाल वृद्ध गरीब श्रीमंत लहान मोठं आपलं तुटलं वाटतंय. संत महात्म्या तसं वाटत नाही महाराज. हो सगळं काय वाटतंय भगवत स्वरूप महाराज. आणि म्हणून देखील चरण झाले समाधान का बरं तुमचे देखील चरण जनी म्हणे आत्मा एक सर्वा घटित व्यापक. एके ठिकाणी म्हणतात झाले समाधान तुमचे धरिले चरण. म्हणजे धरिले म्हणजे तुमचं जे काही विश्वव्यापक असणार स्वरूप आहे मी माझ्या हृदयामध्ये धारणा केली आहे. आणि ते आता मी अधिष्ठानाची मला वृत्ती तयार झाली आहे. आता अधिष्ठान रूप झाला आदेश ते अधिष्ठान रूप होत असते बरं का. आणि म्हणून सगुणी भजता निर्गुणी पावला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देखील तुमचे चरण हे म्हणण्याच्या ऐवजी पुन्हा धरले चरण असं म्हणतात. म्हणजे समाधान झाले असं म्हणतात बरं का. सांगा खरं सांगा तुकाराम महाराजांनी भजन केलं समाधान झालं पण आपल्याला झालंय का समाधान हो की नाही. भजन केलं पाणी पेलं तहान जावा का नाही. जावं या गावचे आमचे महाराज या गावचेच ना बरोबर आहे का नाही. पाणी पेलं तहान जावं का नाही. पण पाणी पिऊन जर तहान जात नसेल तर मग आपलं पाणी पिणं धुकलं का पाणी खराब आहे. पाणी गोड पाणी पिण्यात आलं तसं तहान जाते. पण खारट पाणी पिण्यात आलं तर तहान तर जातच नाही पण मौजूर दूर पडते मला. तसं देवासाठी भजन केलं असं ठिकाणी समाधान होते. नाम गाऊ नाम घ्यावं नाम विठोबाला. आणि मग म्हणतोय ते आम्ही दैवाचे आपण सगळे देवाचे.
आपण कोणाचे? आपण सगळे देवाचे बर का, पण थोडे दैवाचे, बाकी सगळे यमाचे. आपण सगळे कोणाचे देवाचे. मम वंश जीव लोके जीव भूत सनातन, हा देव म्हणतोय सगळे माझे जीव अंश आहेत. आपण सगळे देवाचे, पण जाणून भक्ती करतात ते दैवाचे. जाणे भक्तीचा आणि तोच दैवाचा, आणि जे भक्तीच करीत नाही ते यमाचे. यमाचा पाहुणा प्राणी होय. इथं मग श्री संत वाच बर का. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आता मला समाधान प्राप्त झाले, आणि समाधान प्राप्त व्हावत महाराज सप्ताहाला फळ आलं. समाधान प्राप्त झालं, सप्ताहाला फळ आलं की माळकरी झालं, तर सप्ताहाला फळ आलं भेद केला, तर सप्ताहाला फळ आलं शरीर विकार रहित आपण जीवन झालं, तर नाही सप्ताहाला फळ येत नाही महाराज. मग सप्ताहाला फळ झालं पाहिजे महाराज. एखादा तरी माणूस काही माळकरी झाला पाहिजे 8 दिवसात. एखादा तरी माणसाचं शरीर विकार रहित जीवन झालं पाहिजे 8 दिवसात. तर सप्त्याला काय आलं? फळ आलं. खर्च केला, कारणी लागला. ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली कारणी लागलं. कीर्तनकार या ठिकाणी येऊन कारणी लागलं, नाही तर वाय एरधार. आणि म्हणून बघता बघता 7 दिवस गेले महाराज. आता बघता बघता 7 दिवस गेले, तर आनंदमय वातावरणामध्ये गेले महाराज. कळले की नाही झाले किती दिवस. बाहेर वाच विसरली, उद्या राहिला यावे जावे. आता बस जात नाही, आता जात नाही. उद्या मात्र काही हा उपक्रम आणि उपसंहारे उपक्रम होऊन गेलेला आहे. आता उपसंहाराकडे वाटचाल चालू आहे बर का. आणि म्हणून भगवंताकडं काय मागावं, कसं मागावं तुकाराम महाराज जसं माहित नाही महाराज, तसं तुम्ही आम्ही सुद्धा मागावं. जतन करा हेची दान, आणि धरून चरण राहिले होते. आता मनातच ठाकरे. आता सप्ताह जरी संपला तर 5 कापं होईन आपण घरी वाचायचे. सप्ताह जरी संपला तर आपण काही सकाळ संध्याकाळ हरिपाठ घ्यायचा. सप्ताह जरी संपला तर आपण एकमेकाला काही रोज काही 4 गोष्टी गप्पा मध्ये एकमेकाला बसायचं उठायचं. हो, नाही तर तुमचं आमचं कसं होते महाराज. आमच्या इकडे बरं का सप्त्यामध्ये माणसं ताणून असत, आणि सप्ताह संपला असे 36 आकडे होती महाराज. महिना झालं काम राहिले. तुम्हाला काय लागलंय? 8 दिवस झाले तर सगळीच कामा होऊन बसलाय. माय बाप, हे सप्ताहाचं फल मिळत नाही. अजून ठरून करायचं की आता आपल्याला 7 दिवसाचे मिळाले सुख, आनंद, शांती, समाधान, आणि हे पुन्हा पुन्हा परत व्हावा असं वाटत असलं तर दवाखान्यातून घरी गेल्यावर पथ्य पाळलं पाहिजे. टायमा टायमाला गोळ्या घेतल्या पाहिजे, टायमा टायमाला औषध घेतलं पाहिजे. आणि मग मात्र काही आपल्याला नक्की बिमारी गेल्याशिवाय राहत नाही. तर सप्ताह संपला तरी आपलं काही झेप असल, जे आपलं काही सत्कर्म असल, आपलं काही देवाची पूजा करायची असल, आता याच्यातून सुरू झालं ना तर हळूहळू आपण मंदिरात तसं वास्तव्य वाढलं पाहिजे. कोणी माळ करीत ते माळ धारण केले पाहिजे. कोणी एकादशी व्रत करीत नसते, समोर करीत असते, ते नाते इथून धारण केलं पाहिजे. या सप्ताह मधलं फळ आहे. आणि आज हे बोली करायची भगवंताकडे, आणि भगवंत दरबारामध्ये मागणं मागायचं, भगवान आम्हाला दुसरं काही पाहिजे नाही बरं का. हो, तुमच्यामुळे तुझे पायी सुख तुका मैं काही न मागो, तुझे पायी सुख सर्व आहे. अशी जबाबदारी निर्माण झाली पाहिजे. तुकाराम महाराजांनी हेच मागितलं महाराज, हेच जतन करा, दान धरून चरण राहिले होते. आणि असंच त्या ठिकाणी महाराज तुकाराम महाराज विनंती करीत बरं का, विनंती करीत आहेत बघा. अभंग श्रेष्ठ
माझी हाती सेवा हेची देवा विनवणी. यामध्ये थोडं गुरुवारी मला सांगायचे विनंती आणि विनवणी याच्यामध्ये फरक आहे. विनंती ही कागदावर लिहिली जाते. विनंती ही कोण्याही ठिकाणी आपण असं दुरून आपलं करता येते. पण विनवणी करण्यासाठी जवळ असावं लागतं. विनवणी करण्यासाठी सचेती संबंध असावा लागतो. विनवणी करण्यासाठी अति प्रेम असावं लागतं. विनवणी करण्यासाठी अति जवळीक असावं लागतं. विनवणी करण्यासाठी लहानपण अंगी मुलावं लागतं. आणि म्हणून घ्यावे माझे हाती सेवा हेच देवा विनवणी. आणि विनवणी करण्यासाठी एकांत असावा लागतो. एकांतामध्ये विनवणीचा हा प्रकार आहे बरं का. विनवणीसाठी जसं प्रेम असावं लागतं बरं का. ते हे नाटकी प्रेम नसावं लागतं. विनंती करण्यासाठी आपण कधी सर्व लोकांमध्ये विनंती करू शकतो. विनंतीचा भाग वेगळा, विनवणीचा भाग वेगळा. करोनी विनवणी पायी ते माता ठेवी तो चरणी. ठीक आहे नाही. शब्द फार महत्वाचे महाराज. ताऊन सलगून घेतलेले संतांचे शब्द असतात महाराज. म्हणून विनंतीच्या वेळी जसं निर्णय वेगळा आणि निश्चय वेगळा. निर्णय घेतले जात असतो आणि निश्चय केले जात असतो. निर्णय बदलत असतो, निश्चय बदलत नसतो. जो बदलत नसतो तो निश्चय असतो. निश्चयाचे बळ, तुका म्हणतीची फळ. आणि म्हणून या ठिकाणी विनवणी करतात. तुका काय विनवणी करतात हे भगवान तुम्हाला विनवणी. विनवणी म्हणजे काकुटीने नाही, पोट तिरकीना अगदी प्रेम होईल अंतकरण विनवणी करणे. भगवान तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी तुका पैसा मासोळी वेगळी आणि माशी वेगळी. गुरु महाराज सांगायचे माशी पाण्याच्या बाहेर काढ्यावर तरफडून 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 काही काळानं मरती ती माशी. पण महाराज मासोळीचा पाण्याचा समून तुटणं आणि गत प्राण झाला. तुमचा आमचा असंच आहे महाराज. तुमचा आमचा जर संबंध भगवंत सांगाय महाराज संबंध तुटला तुटला की काळा काळा बाहेर म्हणती झाला भूमीला. हा आणि म्हणून घ्यावे माझे हाती सेवा. काकुटे तुकोबा येतात म्हणलं भगवान माझ्या हाताने तुमची सेवा घडावी. यापेक्षा जीवनामध्ये सौख्य दुसरं कोणचंच नाही. यापेक्षा दुसरं जीवनामध्ये भूषण कोणचंच नाही. यापेक्षा दुसरं पाणी जीवनामध्ये फलश्रुती दुसरी कोणचीच नाही. आणि म्हणून घ्यावे माझे हाती सेवा हेची देवा विनवणी. हेची म्हणजे दुसरी काही सुद्धा विनवणी नाही. तुमची सेवा घडावी. घडली या सेवा समर्थाची. आता भय नाही. घडली या सेवा समर्थाची. भीती राहत नाही मला. भीतीच नाही क्षणविकार नाही जीवन होतं मला. मोठ्याची सेवा घडा. मोठ्याची म्हणजे मोठ्या गाड्यावालीची नाही. मोठ्या गाड्या तिकडे मोठं जातच नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा. म्हणून मायबाप हो आपल्या जीवनामध्ये आपण उगाच चिंतन केलं पाहिजे. जीवनामध्ये सार काय आणि आसार काय. दिवस किती गेले हे सांगता येते, पण किती राहिले हे सांगता येत नाही. आणि म्हणून सावधान सावध होय भजनी लागा देव करा कैवारी. आणि म्हणून घ्यावे माझे हाती सेवा हेच देवा विनवणी. आणि विनवणी करता 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 तुकोबा म्हणतात की भगवान मी तुमच्यावर फार मोठं काही भार नाही घालतो. मी तुमच्या समोर काही मोठं फार साकडं नाही टाकायला की जेणेकरून तुम्हाला योग्य आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये जे योग्य आहे तेच मी तुमच्यासमोर मांडलेलो आहे बरं का. माझा धर्म आहे. मी अधर्म करेल नाही बरं का. मी दुसरं काही तुम्हाला एका मागणीवर दुसरं काही मागणं नाही बरं का. मागणे ते एक हेच आहे. आता एका पुढे आणि एकच मागवलेले आणि एकदाच मागवलेले. अनेकदा मागेलो नाही, अनेकाच्या दिवशी मागेलो नाही आणि अनेकाला मागेलो नाही. तुम्ही एक आहेत आणि तुमचे सारे जीव हे अंश आहेत. त्यापैकी मी तुम्हाला एकच मागणं मागायलो. मी ज्याचं तुमच्यावर काही भार टाकणार नाही, काही साकडं घालणार नाही बरं का. फार मोठं संकट तुमच्यासमोर पडेले असं वाटू देऊ नका. आपण तिसऱ्या
मानाचं मी तुमच्यासमोर आणि ओझं तुमच्यावर टाकलं नाही बरं का. कारण आम्ही तुमचे जीव आहोत, आम्ही तुमचं अंश आहोत आणि म्हणून तुम्ही सागर आहात आणि आम्ही मात्र कणी ओघळ आहोत, ओहळ आहोत बरं का. आम्ही कोणाकडे जावा, आम्ही कुठून जरी आलो तरी आम्ही तुमच्याकडे येणार आहेत, तुम्ही समुद्र आहात हे का नाही. आणि म्हणून महाराज तुकाराम महाराजांनी फार संशोधन करून विचार केला आणि म्हणतात की अनेक न घाली भार. बर भार घातली राहिले का, घालून या भार राहिलो हे का नाही. म्हणजे भार घातलाय, होईल घातली या भार होईल कैवारी नारायण. म्हणजे तुकोबराय म्हणतात संत महात्म्यांनी मला सांगितलंय, तुम्ही जर असं केलं म्हणजे साधू संतांना सांगितले हो भगवंतावर जर भार घातला तर तुमचं नक्की तो पूर्ण भार वायदेशी राहणार. करी शांगिकार करी काय माझा भार ब्रह्मकारांते हरकत नाही, ते बरोबर समाधी बरं का. कारण कृपा करलं ते थोडी पाया पडिलो बराडी. याच्या अगोदर काय म्हणतात ते करीसी अंगीकार तरी काय माझा भार. खरं सांगा अंगीकार कर म्हणजे अहो मी तुमचाच आहे की कसं कसं मी कोणाचा आहे, तुमचाच आहे नाही. आपण कोणाचे, देवाचे. खरं सांगा पाण्यावर बुडबुडा कशाचा आहे, पाण्यावर तरंग कशाचा आहे आणि पाणी म्हणजे सर तुझा माझा काय संबंध आहे. हे पाण्याला झोप दे का, पाणी असं म्हणेलच का, पाणी असं करेलच का. पण आपल्याला तरंग वाटावा ना, आपल्याला आपण बुडवाला वाटावत ना, आपला संबंध देवाशी आहे असं वाटावं ना. पहिलं आपल्याला असं वाटलं तर काम झालं बरं का. पण आपल्याला असं वाटत नाही. तसं उदाहरण बघा, वीज आहे ना, वीज कशापासून तयार झाली, मान्य आहे ना. तुमचं काय म्हणणं बाबा, तुम्हाला काय वाटतंय, पाण्यापासून तयार झाली. खरं सांगा बाबा, तुम्ही आता वयवर द्यायचं बरं का, मला तुमच्यापेक्षा कमी ज्ञान आहे बरं का. तुम्हाला जास्त अनुभव आहे, तुम्ही जास्त पावसाळी खाल्ली, तुम्ही उन्हाळे खाल्ली, तुम्ही आमच्यासारखी बरेच पुढे घातली एक तर तुम्ही माझ्या आजोबासारखी. खरं सांगा ही लाईन कुठून तयार झाली, पाण्यापासून तयार झाली का नाही. खरं इथं वाकडं कोणा सांगाय असं या लाईनीचं जमत नाही कोणा सगळं. पाणी सगळं मारत त्या मोटरात पाणी गेलं दिवस पण झालं समजा. आणि ती उत्पत्ती झाली कुठून, पाण्यापासून. हो हे का नाही. ज्ञानोबा म्हणतात ना उदकाचे न्यावेश म्हणजे त्याच्यातून जी वीज निर्माण झाली बरं का. आणखी कडे म्हणतात किंवा पाण्यामध्ये सरीली माझी विजू असे, विजू माझी काही सलील. म्हणजे पाण्यामध्ये वीज आहे पण विजेमध्ये पाणी नाही. तसं तुमचा आमचा संबंध देवा सांगे, देवापासून तर तुमचं आमचं उत्पत्ती आहे पण आपलं देवा सांग जमत नाही. खरं सांगा आपलं कोणा सांग जमते का. माणसं जास्त मंदिरात थांबतात का घरी, घरी बरोबर आहे का नाही. मंदिरात देव आहे का घरात देव आहे, बरं जाते घरी थांबले, घरात थांबतात का देव घरापाशी, घरात घरात पसारा असतो का देव घर असतो, आणि देवघर बाजूला असते. मग देवापाशी जास्त माणसाला बसा वाटतंय का. म्हणजे आपल्यातली आपल्यात जमतच नाही, आपल्यातली आपल्यात जमत ना, आणि दुसरीकडे जमल्याशिवाय राहायच ना. अहो देहाचा आपला संबंध नाही शाश्वत बरं का. पण देहाला समजा आपल्याला काही करावं वाटेल, देहासाठी सगळे चोचणी पुरं वाटेल बरं का. पण देवानं दिला देह, अशा देवाचा आपल्या समजा सजेती आहे. अशा देवासंग आपल्याकडे ओळख व्हायला उशीर लागेल. मग भगवंत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, भगवान तुमच्यावर मी भिन्न नाहीत ना. हे का नाही. कैची किंवा कोठी जीव निराळा. म्हणून भगवंताला म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, मी दुसरं काही भार तुमच्यावर घालणार नाही. आणि जर भार घातलेला आहे बरं का, तर मी दुसऱ्या कोणावर घालणार नाही. कारण जो भार तुमच्यावर घालला पाहिजे तोच घातलेला आहे. जर करीशी अंगीकार तरी काय माझा भार. एक ठिकाणी म्हणतात, पोरे झाली फार म्हणून मी वाटतं कर कर,
जरा भांडले देवाला तुकाराम महाराज म्हणले हो लग्न करायला बरं वाटलं का लेकर बाळ होईल म्हणून या देवाला नवस त्या देवाला नवस देवीला नवस आणि आता लेकर बुचू बुचू झाले आता नग वाटले होय कोण म्हणले देवाला काय भगवान तुम्हाला जग निर्माण करायला बरं वाटलं तेव्हा तर म्हणलं तुम्हाला तर म्हणजे एकलेला पुढे कर्म ना एकलेनं कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 होणे पहिले कोठेच नव्हते काही अवघे शून्य तारा बाई तिथे ढालगत निर्माण झाले आणि त्यांनी एवढी ख्याती केली तर मायेच्या माध्यमातून तुम्ही जग निर्माण केलं हे का नाही आणि आता तुम्हाला हे कर वाटले होय आता तोंडला परत होय तुम्ही का तू कर्माचा अधिकार असेल म्हणजे पुढे काही पाय पाहतोस काय मी आलो तर इकडे तिकडे बघायला होय मला तुला काही पाहिजे नाही ते पाय पाहिजे काय काय हे खरं सांगा देवाकडे गेलो आपण काय पाय मागाव काय मागाव कसं कसं नाही देवाकडे गेलो आपण पाय बघावं काय बघावं हा पहिल्यांदा पाय बघावा पायापासून बघत 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 मग मुखोड्याकडे बघावं हे झालं दर्शन मागणे ते तुझ मागो मागणे ते तुझ संत आणि भगवंत देत महाराज आणि जीव भाव आम्ही तुम्हाला सांगतो देवा सांगू शकतो देव निवारीला भूक आणि महाराज तुकाराम म्हणतात अनेक न घाली भार बहु भार साकडे आणि म्हणून असेच तुम्ही आम्ही सुद्धा काही देवाला चिंता पडत असं आपण काही करतो नाही महाराज देवाला प्रसन्न वाटलं पाहिजे देवाला उलट या म्हणून वाटलं पाहिजे देवाला असं बसा म्हणून वाटलं पाहिजे आपण देवाला गेलं बरं का की देवाने आपल्याला या म्हणलं पाहिजे या खरं सांगा आपण एखाद्या घरी गेल्यावर आणि त्याने कोणी या म्हणणं काय तुम्हाला कसं वाटत कर मग का राग येईल उन्हाळ्या दिवसात तुम्हाला काही आलेले सरबत द्याले पाणी देत ना चहा द्याले पाणी देत ना जेवायला द्याले पाणी देत ना तुम्हाला काय पाहिजे उन्हातून आले तुम्हाला कशी पाहिजे पाण्याची कोण्या पाण्याची गरम पाण्याची गार पाण्याची गार नाही गार त्या टायमाला ते गार पाणी असं वाटून आणि त्या टायमाला कणी चहा काय द्याले शरबत काय द्याले ताट काय वाढायले माणूस नाराज म्हणजे का माणूस का पागले हो मी उन्हातून आलो हो मला गार गार पाणी पाहिजे ते फेकून तिकडे असं म्हणेन का नाही म्हणणार नाही म्हणत हा तसं देवाला जे पाहिजे ना ते आपण दिलं पाहिजे देवानी जे पाहिजे का हो देवानी जे देते का ते आपण माहिती पाहिजे मग खुशाल तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझं काही पाहिजे नाही तुझ्यावर मी दुसरा काही भार घालून नाही बरं का काही न घाली भार आणि बहु भार साकडे त्याचं कारण माझ्या विठोबराय भजन करून आणि एका चरणात बोलून सेवा समाप्त करून सर्वांनी काही टाळूचं भजन करा बरं का हो सगळे भजन करायचे बरं का पण थोडं हायगे खरी झाले म्हणजे म्हणतं माझा कलाही बरं वाटतंय कलाही बरं वाटतंय आणि आमचे संवत्सरीत भाऊ आहेत त्याला बरं वाटतंय आणि मग तुम्हाला का बरं वाटणार नाही अहो असे मोकळे हात होते जरसे भजन केलं बरं का कारण आमच्या इकडे भजनासाठी भोजन आहे आणि आज एकादशी आज काय एकादशी खरं एकादशी करायला म्हणायचं मला एकादशा प्राप्त होणं म्हणजे एकादशी उद्या द्वादशी अरे दिवे सुटणं म्हणजे खरी द्वादशी आणि दशमी 10 इंद्रिय मी नाही असं यथार्थ निर्णय होणं म्हणजे निश्चय होणं ती खरी दशमी नवमी 9 द्वार आहेत 10 दरवाजा आहे बरं का याच्यापैकी मी नाही बरं का हे असं बघत बघत गेलं सगळं पंचमा होत जाते आणि राहते प्रतिभाता एकटीच जिंदगी में आया तेरा जिंदगी में जाना अकेला जर असा विचार केला तर बरं का म्हणून सर्वांनी हाताने टाळी वाजायचं भजन करायचं आधी मन मुक्त सगळं सोडून आपण इथं आलोत ना कुठं आता घरी एक घराच्या बाहेर कीर्तनामध्ये कीर्तनाच्या बाहेर कीर्तनामध्ये आता कीर्तन आपल्यात असावं तुमच्यात आणि माझ्यात दोन्ही हाताने टाळी वाजायची आणि गजर करायचा भजन करायचं असं जर केलं तर कीर्तन
त्यामुळे सुट जाते हो. तुमचं म्हणणं बरोबर आहे ना. असं जर भजन झालं तर कीर्तन थांबलो बाबा, नाही तर कणी मग गाडी पुन्हा पुढे चालूच झाली. तुम्ही कोणी उठून जा, कोणी बसा, आता यायला काय करतात नाही मला. आणि हे तिकडे जरी काही कुठे काय झालं मला तर काही करता येत नाही बघा. महाराजाला काही करता येत नाही बरं का. हळूहळू हळू काय मारतो काळामध्ये काही भजन सुरू झालं. रामकृष्ण लोक आले म्हणजे कवा कीर्तन सुरू होते कोणा ठाव. रामकृष्ण म्हणाले बुवा, बघता 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 लोकांनी वातावरण बघितलं म्हणले बरं लोक गेले उठू असे गोलकीत चालले तिकडं. तुकाराम माझा कसं काय नाचत नाचत त्यांनी घोंगडीवर होत. ते घोंगडी आणली होती त्यांनी, अशी घोंगडी. ते घोंगडीवाले तुकाराम उड्या मारायची, घोंगडी वाढायची. ते उडी मारली घोंगडी वाढायचं. ती सटिंगच जमली त्याला. उडी मारणं घोंगडीवरनं, उडी मारणं घोंगडीवरनं. बघता बघता कानी ते दशीवर आलं बरं का. ते घोंगडीचं फार महत्व आहे बघा मला. घोंगडी का असावी लागते की कोण्या जातीपासून तयार झाली? कशापासून? मेंढीच आहे ना. लवकर ते मेंढीचे लक्षण बघा तुम्ही, वर बघत नाही ती. खाली बघून चाल शिकी ती, खाली बघून चल, खाली बघून. कोण? मेंढी. हे त्याच बर का. आणि याला पुन्हा कुठल्या प्रकारचा बाध नाही. लोकर याला बाध नाही. आता काही भेसळ करायला त्याला विलाज नाही बर का. आता बघा एकीकरण दाखवले त्या मेंढीनं. एक मेंढीने जर उडी मारली ना मारा काय, एक मेंढी उडी मारा कुठेही मारू द्या. एक मेंढी जरी झाली दाखवा माणसाला बसायला लागला नाही बघा. ते सगळं घुंगरच येते. एक मेंढी जर उडी मारली तर सगळे मेंढी उड्या मारता. एकीकरण शिकले, खाली बघून त्याला शिकले. पवित्र हे पवित्रपणा शिकेलाय. आणि महाराज ती सगळ्या वनस्पती खाली बरं का. ज्या ठिकाणी ते कळप बसते का महाराज, त्या ठिकाणी का धन येते महाराज. असे बरेच काही प्रसंग येतं. पण काय काही ठिकाणी इथं चांगले बरं, काय काही ठिकाणी घोडत नाही. ते दुसरं जाऊन ते काहीतरी काय रंगीबेरंगी रंगीबेरंगी बरं का. पण चांगली गोष्ट. आपलं सगळं कसं आहे संप्रदाय धरून नाही. चला काय सांगितलं करायचं आपल्याला? भजन. हा दोन्ही हातात टाळी वाजायची आणि भजन करायचं. हाय करून बरं का. करताना सगळे हाय करायचे नाही बरं का. तुमच्या नावात फार्म भरलं मी तुमच्या जीवावर, नाही तर पाडकान खाली. समजू नका. खरं भजन करायचे बरं सगळे. विठोबा रखुमाई दान धरून करत राहिलो ते घ्यावी माझ्या हाते सेवा हिची देवा विनवली. अनेकन गाडी भार बहु भार साकडे घ्यावे माझे हाती सेवा हिची देवा विनवली. बघता बराच वेळ गेलेला आहे. एका चरणावर 2 शब्द बोलायचे आहे आणि सेवा समाप्त करायची आहे. भगवान संत श्रेष्ठ तुकोबर आहे. कोणाचंही म्हणून घ्यायला तयार नाही. तुम्ही आम्ही सुद्धा कोणाचंही म्हणून घ्यायला तयार नाही, होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात भगवान मी तुमचं म्हणून घेतलंय. अख्ख्या जगतामध्ये रात्रंदिवस मी तुमचंच म्हणून घेतलंय. आणि आता म्हणून तुमच्या पण मध्ये सुटलं नाही पाहिजे. माझी पाचगत होईल. कारण तुम्ही जर त्याचा विचार नाही केला तर मला दुसरं काय थाराय. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भगवान माझी दुसरी काहीच आशा नाही. आशा वेगळी आणि आस वेगळी.
हेच व्हावी माझी आस. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोभ नाही, ममता नाही, षडविकार रहित जीवन आहे, केवळ सेवेचाच भाव आहे. आणि अशी आस माझ्या जीवनामध्ये आहे बरं का, अशी आस माझ्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून मी तुमच्याशिवाय कोणाचं आहे म्हणून घेतलेलं नाही. नाही नाही, मी तुमचाच आहे. नाही हो, तुम्ही ढकलून मी जरी राहिलं लावलं तरी सुद्धा मी तुमच्यापासून वेगळा होऊ शकत नाही. गुळापासून गोडी कशी वेगळी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज शेवटी त्यांना तू काय तुझे चावे नवी दास, तू काय तुझे नवी दास, तू काय तुझे चावे नवी दास, तू काय तुझे चावे नवी दास.
तुमचा म्हणवी दास त्याची आस पुरवावी वेळ या ठिकाणी संपुष्ट झाली आहे. जवळजवळ भावार्थ सुद्धा या भंगाचा जवळजवळ संपत आलेला आहे. ग्रहित असं धरायचं आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी शेवटी म्हणतात मी तुमचं म्हणून घ्यायला लागले आहे. याच्या मागं पाठीमागं फार मोठं एक भेद बोलायचं. आपलं ज्याच्यावर चाललंय त्याचं म्हणून घ्यावा का दुसऱ्याचं म्हणून घ्यावा. वा वा वा. आपलं बरं चाललंय त्याच्यामुळं त्याचं म्हणून घ्यावं का नाही. का बरं दिसायला त्याच्यामुळे त्याचं म्हणून घ्यावं. बरं दिसलेलं बरं का बरं चाललेलं बरं हे का नाही. बरं बरं चाललेलं बरं का बरं झालेलं बरं. बरं झालेलं बरं. मग खरं सांगा आपलं बरं झालं नाही का. काय बरं झालं. पहिलं बरं झालं आपल्याला हे शरीर मिळालं. पहिलं बरं झालं बरे झाले आलो या जन्माचे. जोड जोडली मनुष्य देहा आयसी महाला म्हणजे उत्तम राशी आणि त्याने सर्व सुखाचे पात्र होईल. पहिलं बरं झालं. दुसरं काय बरं झालं. बरे झाले आदिवरी नाही पडलं पण जिजाजी आपण प्रमाण म्हणले ना त्याच्याकडे कारण आहे. त्यांनी म्हणलं सोबत आहे ते म्हणताना आम्ही म्हणलं का बिघडते का. नाही नाही जिजानी जाणलंय बरं झालं. मागच्या कालावधीमध्ये मी नाही वस्तुस्थिती अहो जिजाच्या जीवनामध्ये अनेक गडी पार पडे महाराज. जात होता हे जे दिसी बरं का. जात दिसी आहे. अरे मुलीला एक दिवशी घराच्या बाहेर जात होते पण त्या मायबाबाच्या डोक्यात एकच असतंय माझं लेकरू चांगले ते घरी जावं. माझं लेकरू चांगल्या माणसात जावा. माझ्या लेकरू चांगलं पावा. असंच ना. ती मुलगी घरात राहावं असं वाटतं का मायबापाला. आधी भात नाही वाटत महाराज. तसं आपल्याला एक दिवशी जातंय पण आपलं चांगलं व्हावं. चांगलं व्हावं काय व्हावं त्याच्यासाठी आधी चांगलं करावं. आणि चांगलं करता करताच आपलं चांगलं होईल. म्हणून दुसरं बरं झालं बरं का. जा तुम्हाला आणखी काही तुमच्या आयुष्यामध्ये वृद्धिगत होत राहील आणि आम्हाला असं बसून जुनं ते सोनं घेऊ ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही बरं का. मला लय बदललं हो काय सांगावं. लय बदललं. कवाशी कसा झटका बसायला काही कळत नाही मला. हो आणि म्हणून मायबाप
या ठिकाणी बरं झालं काय दुसरं की आपण या ठिकाणी आता आपण बरे झाले आजीवरी नाही पडलो बरं तुझे आणि वाचून आलो हे थोडी आता उरले ते हरी तुम्हा समर्पण म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तुका तुमचा म्हणवी दास दास म्हणून घेतो म्हणतात तुकोबर आहे बरं का आणि त्याची आस पुरवावी अशी माझ्या मनामध्ये आस आहे ती तुम्ही आस पूर्ण करावी आणि भगवंताकडे विनंती केली आहे माय बापू तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा अशीच आस निर्माण करावी असंच वाटावं आपल्याला जीवनामध्ये बाकीच्या काही गोष्टी आज त्या नसत्या गुरुवारी महाराज सांगायचे अरे पत्रवळी फाटकी आणि असली म्हणून रुसू नका पत्रवळी फाटकी असून म्हणून रुसू नका नाराज होऊ नका त्या पत्रवळीवर सगळे पदार्थ मिळेल ही चांगली गोष्ट आहे पत्रवळी कोरी खाते आधी बातीला सुराग नाही पण पत्रवळ काही येईच ना काय खावत वाड्या ओळखीचा असा उकांड्यावर बसावा वाड्या असं म्हणतात बरं का लोक तस आपल्या ठिकाणी कागद रतीतला असावा पण गव्हर्नरचा शिक्का त्याच्यावर असावा कडक नोटा त्याच्यावर सगळे आकडे असतात अक्षर असतात पण गव्हर्नरचा शिक्का नसते जमन का बाजारात नाही जमणार तसं मायबाप हो या ठिकाणी तुकाराम महाराजांची विनंती केली तुकाराम महाराजांची अपेक्षा या ठिकाणी दाखल केली अशी तुमची आमची अपेक्षा असावी अशी तुमची आमची भक्तीमध्ये वाढ होत राहावी असंच भगवंताच्याकडं आपलं सजेती संबंध आटल्यामुळं आपलं नातं वाढत राहा असाच काळ आपल्या चिंतनात जात राहा अशी पुनश्च या ठिकाणी मी भगवंत चरणी सर्वांच्या होते मी विनंती करीत आहे बोलण्याच्या वगैरे वेळा कुठे सिद्ध केला असन तो माझा आहे योग्य असन तर गुरुजनांचा आहे संत वाङ्मयाचा आहे आपल्या जीवनामध्ये आपण दररोज काय ना तरी परिवर्तन करून घेतलं पाहिजे तसे विद्यार्थी महाराज पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात जावं वाटते तिसऱ्या चौथ्या पाचव्या तुम्हाला एका वर्गात राहावं वाटते काय नाही एका वर्गात राहावं लागतं पुढे जावं वाटते वर्गात म्हणजे खोल्यात जावं लागतं का वर्गात खोल्या बदलण्याचा अर्थ नाही वर्ग बदलला पाहिजे आपलं काही का पावता का 1 किलोमीटरच्या पाठीसारखं जसे ते 5 किलोमीटर त्याला अर्थ नाही बरं का आणि म्हणून माय बापू झाली सवय या ठिकाणी शिवेला पुन्हा करतो बोलणे जेव्हा तुम्ही प्रसिद्ध केला असं तो माझा आहे योग्य असेल ते गुरुजनांचा आहे सांगतो वाङ्मयातला आहे की आपण बरोबर आपल्या जीवनामध्ये अंमलात आणावा फक्त कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञानेश्वर महाराज